नमस्कार मित्रांनो. शालू आणि निशांतचं लग्न होऊन 1 महिना झाला तरी दोघांमध्ये दुरावा होता. तो तिला हसवायचा, चिडवायचा, तिची मस्करी करायचा, काहीतरी निमित्त काढून तिच्याशी बोलायचा, पण तरीसुद्धा तिचं मन तयार होत नव्हतं त्याच्यासाठी. तिने तिचं हृदय दगडाचं करून घेतलं होतं बहुतेक. त्याला पाजरच फुटत नव्हता. त्याच्या बोलण्यावर, विनोदावर ती फक्त जुजबी थोडंसंच हसायची. हो, नाही इतकंच औपचारिकपणे प्रतिसाद द्यायची, पण त्याच्या घरच्यांची, आई-वडिलांची आणि त्याचीसुद्धा खूप मनापासून काळजी घ्यायची. पाहुणे रावळे यांचा आदर-सत्कार, पाहुणचार अगदी मनापासून कर्तव्य दक्षपणे ती करायची. पण निशांत जवळ आला की मात्र वेगळंच वागायची. निशांत ऑफिसला गेला आणि शालू काम आवरून तिच्या खोलीत जाऊन पडली आणि तिने तिच्या आवडीची गाणी लावली. अखियों के इजकरों के से तूने देखा जो सावरे. गाणे ऐकून ती ताडकन उठली आणि प्लेयर बंद केला. मुसमुसत रडायला लागली. तिचा भूतकाळ तिला आठवत होता. शालू खूप शांत, सुंदर, सुस्वभावी, घरात थोरली असल्यामुळे समजदार, नाकी डोळी अगदी नीटनेटकी. तिने तारुण्यात पाऊल टाकलं आणि तिचं रूप आणखीनच खुलून दिसायला लागलं. बघताच तिची भुरळ पडावी अशीच होती ती. त्या दिवशी विशाल तिची घरी कोणाची तरी लग्नाची पत्रिका द्यायला आला. तिने त्याच्यासाठी पाणी आणलं आणि बघताक्षणी तो तिच्या मनात भरला. त्या लग्नाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांची भेट झाली. तिची त्याच्याकडे पाहण्याची नजर बघूनच तेव्हा समजलं त्याला होतं की शालू त्याच्या प्रेमात पडले आहे. आता शालूला स्थळ यायला सुरुवात झाली, पण ती तिच्या मनातलं कोणालाही बोलून दाखवत नव्हती. तिच्या मनाशी लढाई चालू होती. उद्या तिला बघायला एक मुलगा येणार होता. काही माहीत होतं कोण आहे तो. तिने त्याचा फोटोही पाहिला नव्हता. तिने त्याची जास्त चौकशी केली नाही आणि स्वतःच्या मनातल्या भावनासुद्धा व्यक्त केल्या नाहीत. मन एक खूप देखणा होता तो, जो तिला पाहायला येणार होता आणि खूप शिकलेलासुद्धा. तिची आई आणि बहीण ही साडी घाल तो दागिना घाल अशा तिला सुचवत होत्या, पण तिच्या मनात मात्र त्याचेच विचार चालू होते. घरच्यांच्या विरोधात जाणं तिला आवडलं नसतं आणि शिवाय तो तिच्यावर प्रेम करतो की नाही हेही तिला माहीत नव्हतं. सर्वांच्या आनंदात आनंद मानून ती तयार झाली आणि ती पाहुण्यांना चहा नाश्ता घेऊन पुढे आली. तो अगदी तिच्यापुढे बसला होता, पण तिने नजर उचलूनही पाहिले नाही. चेहरा पडला होता तिचा आणि इतक्यात मुलाची बहीण तिला म्हणाली, काय मग आमच्या भावी बहिणी, आवडला का माझा दादा? कसा वाटला आमचा विशाल? आणि हे नाव ऐकून तिच्या काळजाचा ठोका चुकला. इतका वेळ खाली मान घालून बसलेली तिने पटकन वर पाहिले तर साक्षात तोच होता. तिला रीतसर मागणी घालायला आला होता. जणू काही तिच्या हृदयातून बाहेर येऊन तिच्यासमोर बसला होता आणि एका सेकंदात तिचा चेहरा खुलला. आनंद ओसंडून वाहू लागला. शालू आणि विशालचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. तिला अजून विश्वासच बसत नव्हता की दोघांचं लग्न झालं आहे आणि तो तिचा झाला आहे. आणि तिनेही ठरवलं काही झालं तरी आपणही त्याला सांगायचं नाही की पहिल्या भेटीतच तो तिच्या मनात उतरला होता. पहिल्या रात्री त्यांना तिचा हात हातात घेऊन विचारलं, काय गं, मी तुला पसंत तर आहे ना? नाही म्हणजे पाहायला आलो तेव्हा तुझा चेहरा फारच उतरला होता, मग कसा काय होकार दिलास? आणि हळूच तिच्या कानांवरच्या केसांचा बटाचा बोटाने गोल गोल फिरवत मागे सारं तिच्या कानाबाजूला कुजबुजला. तुझ्या मनात दुसरंच कोणी होती का काय? आणि तीही मग त्याची थट्टा करत म्हणाली, छे छे, आमच्यात असलं चालत नाही. आईबाबांची पसंती तीच आमचीही पसंती. असं काय म्हणजे आम्ही इतके खटाटोप केले ते वाया गेले म्हणायचे? कसले खटाटोप? तिने तिचे टपोरे डोळे त्याच्यावर रोखून विचारलं. ज्या लग्नात आपली भेट झाली तेव्हाच मला कळालं होतं की तू मला पसंत करतेस. मग तुझा अंदाज घेण्यासाठी मी तुझ्या बहिणीला विचारलं आणि तिने बोलण्याच्या ओघात सांगून टाकलं की शालूताईला तुम्ही पसंत आहात. मग तुझ्या एका काकांना मध्यस्थी करून हा योग जुळवून आणला. पण उगाच केले बाबा, तुला तर मी पसंतच नाही. हे काय, मी कुठं म्हणाले की तुम्ही मला पसंत नाही? हो का? शालू आता लाजून खाली पाहत होती. आणि तुम्हाला मी आवडत नव्हते का? तोही चेष्टेने म्हणाला, नाही बाबा, आमच्यात असले काही चालत नाही. आणि ती हसायला लागली. त्यानं तिला हाताला धरून जवळ ओढलं आणि ती लाजून चूरचूर झाली. खूप प्रेम करायचं होतं तिच्यावर. अगदी सुखाचा संसार सुरू होता दोघांचा. विशालचे आईबाबासुद्धा तिला मुलीसारखंच मानायचे आणि लवकरच संसार वेलीवरती एक कळी उमलली. मुलगी झाली. मनू हौशीची, नवरा प्रेम
सासू सासरे आणि गोंडस मुलगी कुठलीच उणीव नव्हती तिच्या संसारात. त्या दिवशी विशाल तिला डिनरला घेऊन जाणार होता. तिनं त्याच्या आवडीची साडी घातली होती. हलकासा मेकअप, लिपस्टिकची हलकीशी शेड आणि केसात गजरा घालून झोपाळ्यावरती बसून आँखों के झरोखे से हे गाणं ऐकत होती. तिचं लक्ष सारखं घड्याळाकडे. इतका उशीर झाला कधीच होत नव्हता त्याला. मुलगीसुद्धा कंटाळून झोपी गेली होती. तिने फोन लावला पण फोन स्विच ऑफ येत होता आणि अचानक तिचा फोन खणखणला. आम्ही सिटी हॉस्पिटलमधून बोलतोय. विशालचा अपघात झाला आहे आणि जाग्यावरच तो हे जग सोडून गेला. तिच्या संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली होती. नियतीने खूप विचित्र खेळ खेळला होता तिच्यासोबत. तिच्यावर आभाळ कोसळले होते. तिचा आक्रोश वेदना बघवत नव्हत्या. तिच्या सासू सासऱ्यांना तिचं दुःख पाहवत नव्हतं. मनूच्या तोंडाकडे बघून ती सगळं सहन करते असं दाखवत होती. पण त्याच्यासोबतचे प्रेमक्षण तिच्या आठवणीतून जात नव्हते. ते आठवले की ती भूतकाळात हरवून दुःखी व्हायची. रात्रीच्या रात्री ती जागून काढायची आणि तिची तिच्या अश्रूंनी भिजलेली असायची. आई बाबा का गेले ग आपल्याला सोडून देवा घरी? त्यांना सांग ना परत यायला. मी पुन्हा कधी हट्ट नाही करणार. मनूच्या निरागस प्रश्नांनी ती व्याकुळ व्हायची. विशालच्या आईबाबांना शालूच्या भविष्याची काळजी वाटायची. ती अजून तरुण होती. शिवाय पुढचं आयुष्य आपल्या माघारी ती कसं काढेल आणि छोटी मुलगीसुद्धा वडिलांच्या मायेसाठी व्याकुळ होत आहे हा विचार करून त्याने शालूला मुलगी म्हणून तिचं कन्यादान करायचं ठरवलं. शालूने तर कधीच विशालची जागा दुसऱ्या कोणाला देईल असं ठरवलं नव्हतं. ती नकार देत होती. खूप समजल्यावर ती एक वेळ तयारही झाली. पण तिच्या मनात प्रश्न होता. जो कोणी असेल तो माझ्या मुलीला स्वतःच्या पोटाच्या मुलीसारखं प्रेम देईल का? निशांतचं स्थळ आलं होतं. त्याचा घटस्फोट झाला होता. घरी तो आणि त्याचे आईवडील, शालू आणि निशांत लग्न झाले आणि विशालच्या आईवडिलांनी तिचं कन्यादान केलं. त्यांना आणि घराला सोडून येताना ती व्याकुळ खूप झाली होती. पण विशालच्या आठवणी मात्र कायम तिच्यासोबत होत्या. ती निशांतचं घराचं माप ओलांडून आली आणि तेव्हापासून निशांतसोबतची तिचं वागणं औपचारिक वृक्ष अलिप्त होतं. तोही तिला वेळ देत होता. आज तिच्या मनूचा वाढदिवस होता. निशांतची सकाळपासून लगबग सुरू होती. केक, डेकोरेशन, तिचा नवीन ड्रेस सगळं तो मनापासून करत होता. शाळेतून घरी आल्यावर तिने ते सरप्राईज पाहिलं आणि निशांतला जाऊन मिठी मारली आणि गोड गोड गालावर पाफा दिला. त्याने अगदी तिला पाठीवर बसून घरभर घोडा करत फिरवली. मनू शालूकडे आली आणि म्हणाली, आई, माझे बाबांना जगातले सगळ्यात बेस्ट बाबा आहेत. आज ते माझ्या शाळेत आले होते. त्यांनी सर्वांना माझ्या बर्थडे निमित्त खाऊ दिला. हे ऐकून शालू मनात विचार करू लागली, मी किती तुटकपणे वागते त्याच्याशी. तरीही तो माझ्या मुलीला किती जीव लावतो, अगदी स्वतःच्या मुलीसारखं. खरं तर त्याचाही एक भूतकाळ होता, पण तो विसरून तो वर्तमान जगतो आहे हे मान्य आहे. विशालवर माझं खूप प्रेम होतं, पण आता तो माझा भूतकाळ आहे आणि त्याच्या प्रेमासाठी मी निशांतला दुःख नाही देऊ शकत. 1 महिना झाला होता लग्नाला, पण मी अजून त्याला नवऱ्याचा हक्क दिला नाही. पण त्याने मात्र कसलंही घाई केली नाही. उलट आधीच सांगून ठेवलं होतं पहिल्या रात्रीच की आपल्याला एक मुलगी आहे, त्यामुळे मला आता दुसरं बाळ नको आहे. तिला आठवलं की पहिल्या रात्री तर ती बेडवर सुद्धा बसली नव्हती. तो आत आला तशी तिची घालमेल वाढू लागली. त्याचाही घटस्फोट होऊन 2 वर्षे झालेली होती. त्याला इच्छा असेलच की, त्याच्याही काही शारीरिक गरजा असतीलच. तो आत येऊन तिच्यासोबत काय करेल याचा विचार मनात ती करत होती. कारण तो त्याचा हक्क होता. तो तिचा नवरा होता आणि ती त्याची हक्काची बायको. त्याला बायको हवी होती म्हणूनच त्यानं लग्न केलं होतं. मग तो आता का थांबेल? पण तसं काही झाले नाही. तो तिच्याजवळ आला आणि फक्त हातात हात घेऊन म्हणाला, रिलॅक्स, काही काळजी करू नकोस, मी आहे ना. ज्यावेळी तू यासाठी तयार असशील तेव्हाच आपण पुढे जाऊ. मी वाट पाहीन, असं हसून म्हणाला. त्यानं तिला बेडवर झोपवलं आणि स्वतः सोफ्यावर झोपला. तिला सगळं हवं नको आणून द्यायचा. अगदी नवऱ्याचं सगळं कर्तव्य पार पाडायचा. स्वतःच्या रक्ताचे मूल कोणाला नको असतं, पण तो जर माझ्या मुलीचा बाबा बनू शकतो तर मी पण. शालूला आता त्याच्याशी बोलायचं होतं, मन मोकळं करायचं होतं, पण खूप संकोच वाटत होता. सुरुवात कशी करावी? इतके दिवस एका खोलीत एका घरात असूनही औपचारिक बोलचाल सुरू होती. 5-6 दिवस तिची मनाची तयारी करण्यातच गेली. मग एके दिवशी छान संधी चालून आली. घरातले सगळेजण एका लग्नाला गेले होते मनूला घेऊन. तोही ऑफिसला गेला होता. तिने छान तयारी केली. तिने त्याच्या आवडीच्या रंगाची पिंक कलरची साडी घातली, हलकासा मेकअप केला, लिपस्टिकची हलकीची शेड लावली
केसात गजरा मारला आणि पुस्तक घेऊन वाचत बसली. रोज 6ला येणारा निशांत आज 9 वाजले तरी घरी आला नव्हता आणि तिच्या हृदयाची धडधड वाढायला सुरुवात झाली. ती सारखी रस्त्याकडे नजर लावून होती. गेटवर जाऊन सारख्या चक्रा मारायची. फोन लावला तर आउट ऑफ नेटवर्क जायचा. तिला पुन्हा तशीच भीती वाटायला लागली. तिचा श्वास रोखून त्याची वाट पाहत होती. तिची अस्वस्थता वाढली. इतक्यात मोबाईल वाजला आणि ती खूप खूप घाबरली. तिच्या सासूचा फोन होता. निशांत आला का गं? नाही अजून, आम्ही आज इकडेच मुक्काम करतोय, उद्या येऊ. सासूने फोन ठेवला. पुन्हा डोळ्यात आता अश्रू जमा झाले होते. नको ते अभद्र विचार मनात येत होते. इतक्यात दारावरची बेल वाजली आणि तिने धावत जाऊन दरवाजा उघडला. दारात निशांत होता. तिच्या डोळ्यातील अश्रू गालावर ओरघळले आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या या सरप्राईजने तो गोंधळला. त्याला ती आज असं काही करेल याचा अंदाज नव्हता आणि ती रडायला लागली. इतका वेळ लागणार आहे, मला का नाही सांगितलं? किती फोन लावले मी, मला किती भीती वाटत होती. ती आता लटक्या रागात पत्नीच्या हक्कानं बोलत होती. त्याला कळेनाच की काय झालं, पण तिचं असं वागणं त्याला खूप खूप आवडलं. यावेळी तिने आता त्याला बुक्क्या जरी घातल्या असत्या तरी त्याला आवडल्या असत्या. तिची तयारी पाहून त्याला तिचा अंदाज आला होता. त्याने तिला खुर्चीत बसवलं, प्यायला पाणी दिले आणि म्हणाला, अगं आज एक मीटिंग होती म्हणून उशीर यायला लागला. पण तू का माझी आज इतकी वाट पाहत होतीस ग? आज काही विशेष? तिच्या डोळ्यात डोळे घालून गालात हसत म्हणाला. शालू आता लाजू लागली. ती सगळं बोलून रिकामी झाली होती. तिला काय बोलावं हे कळेना, पण मनातलं ती सगळं बोलून रिकामी झाली होती आणि त्याने तिला जवळ घेतलं. तिच्या कानावरच्या बोटाने गोलगोल फिरवत मागे सारल्या. ही तर त्याची सवय होती. तिला विशाल आठवला. तिने घट्ट डोळे मिटवून निशांतला मिठी मारली आणि त्यानं तिच्या कानाजवळ ओठ नेऊन हळूच विचारलं, आता तरी तयार आहेस ना? तिची हिंमतच होत नव्हती त्याच्याकडे नजर उचलून बघायची आणि तोंडातून शब्द फुटत नव्हता. ठीक आहे. पाहता अजून त्याच्या डोळ्यावर हात ठेवला. हळूच त्याच्या कानात म्हणाली, आय लव्ह यू. हे त्यानं ऐकलं आणि त्याच्याही शरीरभर रोमांच उसळले. तिची मी वाट असं मुद्दाम म्हणून तो जायला निघाला आणि ती त्याच्या जवळ जाऊन गंमत करत मुद्दाम म्हणाला, काय म्हणालीस का? डोळे बंद आहेत त्यामुळे ऐकायला आले नाही नीट. आणि ती त्याला किस करून लाजून बेडरूममध्ये पळून गेली. तर मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी स्टोरी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.